माननीय सभापती महोदय, देशाच्या आणि राज्याच्या स्थापनेच्या नंतर एकच मिनिट साहेब, जरा सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना मी माझ्या ऑफिसमध्ये बोलवतो, त्यांच्याशी थोडीशी चर्चा करतो. आपण चेअरवर या, बोला. देशाच्या आणि राज्याच्या निर्मितीच्या नंतर राज्याच्या अर्थकारणाला एक वेगळं वळण लावणारं सुधीर मुनगंटीवार यांनी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे एक क्रांतिकारी विधेयक आज सभागृहामध्ये आपण चर्चा करतो. आघाडीच्या दोन्ही फलंदाजांनी त्रिशतकी बागडी जारी केल्यावर 5व्या 6व्या क्रमांकाला आलेल्या फलंदाजाला फारसं काही काम उरत नाही. अहो पण तटकरे साहेब, हेच माझं म्हणणं आहे की नंतर आलेले फलंदाज ओपनिंग बॅट्समन म्हणूनच वावरायला लागतात. तिथंच घोटाळा होतो. घोटाळा तिथंच होतं साहेब. आपण बोलला, मी आभारी आहे आपला. पण तरी सुद्धा या महत्वपूर्ण विधेयकामध्ये सभापती महोदय या ठिकाणी सहभागी एवढ्यासाठीच झालो की देशाला स्वातंत्र्य मिळालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं. देशाला आपण प्रजासत्ताक 26 जानेवारी 1950 रोजी घोषित केलं. त्यावेळेला अनेक बोलीभाषांचा, अनेक धर्मियांचा असलेला हा एक देश एका घटनेच्या माध्यमातून ज्यावेळेला एकत्रित झाला, त्यावेळेला देशापुढची त्यावेळेची आव्हानही खूप मोठी होती. देश घडवायचा होता, देश चालवायचा होता. देशामध्ये त्यावेळेला 80-85% ग्रामीण भागातली जनता राहत होती. त्याच्यामुळे देशापुढचे वेगवेगळे प्रश्न त्या कालावधीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती होते. अशा वेळेला भाषावर प्रांतरचना करण्याचा मुद्दा म्हणून त्यावेळेला ठरवलं गेलं. हे सभापती महोदय एवढ्यासाठी ठरवलं गेलं, बहुभाषिक असलेल्या या देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची भाषा जशी बोलली जाते तशी वेगवेगळी भौगोलिक रचना या देशामध्ये आहे. स्वाभाविकपणाने बहुभाषिक राज्य एकच राज्य असेल तर त्याचे प्रश्न अनेक निर्माण होतात. मुंबईचे प्रश्न त्या कालावधीमध्ये द्वैभाषिक राज्य असताना कशामध्ये निर्माण झाले ते आपण अनुभवलं त्या कालावधीमध्ये. आणि म्हणूनच वेगवेगळी राज्य सभापती महोदय त्या कालावधीमध्ये निर्माण केली गेली. हे करत असताना केंद्राने नेमकी काय भूमिका घ्यावी आणि राज्यांनी काय भूमिका घ्यावी हे कायद्यामध्ये सभापती महोदय स्पष्ट करण्यामध्ये आलं. ज्यावेळेला केंद्र आणि राज्य वेगवेगळ्या भूमिकेमध्ये वावरत असतात त्यावेळेला केंद्राला आणि राज्याला काही गोष्टीवरती एकमत करून काम करावं लागतं. म्हणून कन्करंट लिस्ट बनवली गेली. कुठल्या बाबीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारने एकमताने काम करावं, कुठल्या बाबतीमध्ये राज्याला स्वायत्तता असेल, कुठल्या बाबतीमध्ये केंद्राला स्वायत्तता असेल, हे त्या कालावधीमध्ये ठरलं गेलं. मुनगंटीवार साहेब, आज पहिल्या प्रथम हे सूत्र बदललं जात आहे, एक देश एक प्रणाली या नावाने. कारण वेगवेगळी राज्य आहे. जसं मी त्या दिवशी परवा बोलताना म्हणत आलो की मुंबई आमची या राज्याची राजधानी आहे, या देशाची आर्थिक राजधानी आहे म्हणून ती गौरवली जाते याचा अभिमान आम्हाला महाराष्ट्रातला असलेल्या प्रत्येक माणसाला सुद्धा निश्चितपणाने आहे. या देशातल्या दादा 50% राज्यांचं उत्पन्न मुंबईपेक्षा कमी आहे. पण ज्या वेळेला सर्व व्यवस्थेमध्ये तुम्ही एकाच माळीचे म्हणून सर्वांना गणतात त्यावेळेला वेगवेगळ्या राज्याचे प्रश्न निश्चितपणाने निर्माण होणार आहे. तुम्ही सांगितलं ते मगाशी कदाचित सोयीने सांगितलं असेल मुनगंटीवार साहेब की सर्वांनी मिळून संमतीने मिळून केलेला कायदा आहे. त्याच्यामुळे ज्या वेळेला जीएसटी काउन्सिल झाली त्यावेळेला त्या त्या राज्याचे अर्थमंत्री असतील, केंद्रीय अर्थमंत्री असतील, लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये याच्यावरती चर्चा झाली त्यावेळेला सुद्धा एकत्रितपणाने ते एकमताने केले गेले. याचा अर्थ आपल्या राज्याच्या या प्रणाली व्यवस्थेमध्ये आपण काही बोलायचं नाही का, असं होऊ शकत नाही. 2010 मध्ये मी सुद्धा 3 वेळेला जीएसटीच्या काउन्सिलच्या बैठकीला उपस्थित राहिलो. त्यावेळेला गुजरात राज्याचे अर्थमंत्री काय बोलत होते, मध्य प्रदेश राज्याचे अर्थमंत्री काय बोलत होते, छत्तीसगड राज्याचे अर्थमंत्री काय बोलत होते. देशाचे विद्यमान पंतप्रधान महोदयांची सुद्धा भूमिका जीएसटी कर प्रणालीच्या बाबतीमध्ये नेमकी काय होत होती हे सुद्धा आम्ही सर्वांनी म्हणून त्यावेळेला पाहिलेलं आहे. ते नव्हते त्या बैठकीला कधी आले, परंतु गुजरातचे अर्थमंत्री महोदय यायचे आणि अत्यंत कडक शब्दात अनेक वेळेला प्रसंगी निर्भत्सना करत या बाबतीमध्ये असलेल्या पोटतिडकीच्या भावना त्या ठिकाणी मांडल्या जात होत्या. राज्याचे अधिकार पूर्णपणाने हिरावले जाणार आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था पूर्णपणाने मोडीत निघणार आहेत.
केंद्रच आपला त्या ठिकाणी अधिकार मोठ्या प्रमाणावरती गाजवणार आहे, अशा पद्धतीची भूमिका त्या कालावधीमध्ये मांडली जात होती. खरं आहे की कदाचित त्यावेळेला असं वाटलं की दीर्घकाळ काँग्रेसचं सरकार राहील, त्यामुळे बिगर काँग्रेसच्या सरकारच्या मध्ये नेमकी सापत्यपणाची भूमिका राहील की काय, अशा वेळची शंका त्या कालावधीमध्ये येणं स्वाभाविक होऊ शकत होतं. पण आपल्या लोकशाहीमध्ये, सदृढ लोकशाहीमध्ये असं होत नाही. तुमच्या आणि माझ्या या देशातल्या सदृढ लोकशाहीने अनेक क्षण उत्तर सभापती महोदय पाहिले, पंडित जवाहरलाल नेहरूंची लोकप्रियता पाहिली, इंदिरा गांधींची लोकप्रियता पाहिली. त्याच इंदिरा गांधींच्या बद्दल बांगलादेशचं युद्ध जिंकल्याच्या नंतर अटल बिहारी वाजपेयींनी लोकसभेमध्ये काढलेले गौरवादर सुद्धा निश्चितपणाने पाहिले. पण या देशाने राजकीय दृष्ट्या अनेक वेळेला चढ उतार पाहिले. आणीबाणी नाही पसंत पडली म्हणूनच त्यावेळेच्या सरकारला आणि सरकारच्या प्रमुखांना सुद्धा पराभूत करण्याचं धारिष्ट्य या देशातल्या शून्य मतदारांनी सुद्धा निश्चितपणानं दाखवलं. पण सत्ता केंद्रित करण्याची भूमिका ज्याला वाढते, पाशवी बहुमताच्या भावावरती आम्हाला वाटतं ते आम्ही करू शकतो अशी भावना ज्याला खूप मोठ्या प्रमाणावरती प्रभावित होत राहते, त्यावेळेला अधोगतीचा दुसरा मार्ग आपोआप सभापती महोदय सुरू होत राहत असतो. आज कदाचित काही राज्यांच्या मध्ये आपल्याला सत्ता मिळाल्याच्या नंतर देशामध्ये आता सत्ता मिळवण्यासाठी काही फारसा अवधी शिल्लक राहिला नाही, असा काहींच्या मनामध्ये जर काही आभास निर्माण झाला असेल तर त्याच्याबद्दल मी काय राजकीय दृष्ट्या या ठिकाणी बोलू इच्छित नाही. राज्य, संघराज्य, केंद्र आणि राज्य यांच्यातली सौहार्दाची भूमिका, कणकरत लिस्टमध्ये करायच्या बाबी, या सर्वच गोष्टीचा सारासार विचार न करता काही गोष्टी ज्यावेळेला सभापती महोदय केल्या जातात त्याचा साकल्याने विचार करण्याची आवश्यकता निश्चितपणाने आहे. या राज्याला साहेब 57 वर्ष आता पूर्ण झाले. याच मे महिन्यामध्ये या राज्याने 57 वर्ष सभापती महोदय पूर्ण केले. स्वर्गीय चव्हाण साहेबांनी ज्याला संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणला त्याला या महाराष्ट्राला पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून एका वेगळ्यापैकी दिशा त्या कालावधीमध्ये दिली जाईल अशी भूमिका घेतली. त्यांनी सांगितलं हे राज्य मराठा होणार नाही, हे मराठी राज्य होईल अशी भूमिका अभिमानाने त्या ठिकाणी सांगत असतानाच महाराष्ट्राने या देशाला दिशा देण्याचं काम त्या निमित्ताने केलं. जिल्हा नियोजन समिती असतील, जिल्हावार विकास करण्याच्या संदर्भामध्ये त्या कालावधीमध्ये उचललेली पावलं असतील, कृषी औद्योगिक रचनेचा, आर्थिक रचनेचा पाया त्या कालावधीमध्ये उभा करत मध्यवर्ती बँका, राज्य सहकारी बँकेची निर्मिती करण्याच्या बाबतीमध्ये असेल, स्वायत्तता आणि सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी निर्माण केलेल्या जिल्हा परिषदा, पंचायत समिती असतील, हे त्या कालावधीमधले या राज्य सरकारची वैशिष्ट्य खूप मोठ्या प्रमाणावरती होती. या राज्याने देशाला दिशा देण्याचा अतिशय उत्तम पद्धतीने आपापल्या कालावधीमध्ये प्रयत्न केला. चव्हाण साहेबांनी केला. ज्या कन्नमवार साहेबांच्या भूमीतून आपण आलात त्या कन्नमवार साहेबांना आयुष्य कमी मिळालं, पण त्यांनी सुद्धा त्यांना मिळालेल्या कमी कालावधीमध्ये आपला एक वेगळा प्रभाव महाराष्ट्राच्या भूमीमध्ये निश्चितपणे निर्माण केला. या महाराष्ट्राची ओळख सांध्यापासून बांध्यापर्यंत, कन्नमवारांच्या गावापासून ते गोव्याला पोहोचलेल्या बांध्यापर्यंत, आज मुनगंटीवारांच्या पासून नारायण राणेच्या बांधेपर्यंत केसरकरांचा बाणा फारतबा, अशी या महाराष्ट्राची एक ओळख आहे. ही महाराष्ट्राची ओळख ही एका दिवसामध्ये मुनगंटीवार साहेब नाही निर्माण झाली. गेल्या 57 वर्षाचं त्या असलेलं नेतृत्वाचं योगदान, त्या नेतृत्वाने या महाराष्ट्राला दिशा देण्याचा अतिशय उत्तम पद्धतीने केला प्रयत्न आणि महाराष्ट्राची सुलभ पद्धतीने रचना करत असतानाच महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाची दैन्यावस्था कशामध्ये बदलली जाईल याच बाबीवरती त्यांनी ठळकपणाने लक्ष केंद्रित केलं. याच्यामुळे बदललेलं महाराष्ट्र तुम्ही आम्ही पाहतो आहोत. काल ऐकलं मी अर्थ राज्यमंत्री महोदय म्हणाल की वस्तुस्थिती खरी आहे. राणे साहेब, आज आपल्या राज्यामध्ये नागरिकरण 48% आसपास गेले. 52% ग्रामीण भाग राहिला आणि 48% आसपास हे नागरीकरण गेले. या नागरीकरणाचा वेग वाढला ही जशी बाब भूषणाम आहे. याचा अर्थ असा आहे एकेकाळी खेडं म्हणून म्हणला गेलेला भाग आता ते खेडं राहिलं नाही. निम्न शहरी भागामध्ये जी आज गणना त्याचा उल्लेख त्या निमित्ताने होतोय. याचा अर्थ त्या परिसराची एकरीची उन्नती किंवा विकास त्या निमित्ताने झाला. खेड म्हणजे खेड्यामध्ये राहणारा माणूस ग्रामीण ढंगाचा, ग्रामीण बोली भाषेचा, ग्रामीण विचारशक्तीचा, रांगड्या मनोवृत्तीचा, निसर्गाशी दोन हात करणाऱ्या त्याच्या मानसिकतेचा, त्याची हळूहळू ओळख शहरी पद्धतीची झाली. कौलारू घरांची जागा ज्या वेळेला बंदिस्त असलेली फ्लॅट घेतात त्याला मानवतेचा आविष्कार बदलतो की काय अशा भूमिका अनेक वेळा निर्माण होत असते. पण तरी सुद्धा एक मुंबईची ओळख जगाच्या पाठीवरती अतिशय उत्तम पद्धतीने त्यानिमित्त राहिली. या संबंध रचनेमध्ये आज आम्ही नेमकं या महाराष्ट्राला कुठे नेऊन ठेवणार आहोत असा एक प्रश्न त्यानिमित्ताने होतोय. होय, खरं आहे. 2010 सालामध्ये सुद्धा ज्यावेळेला मी जीएसटीच्या कौन्सिलच्या बैठकीला जात होतो त्यावेळेला ही कर प्रणाली यावी याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये दुमत नव्हतं. त्याही वेळ नव्हतं आणि आजही अशात काही कारण नाही.
पण हे करत असताना कायद्यामध्ये केल्या गेलेल्या त्रुटी ज्याचा उल्लेख विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी सांगितला. माझी विनंती आहे मुनगंटीवार साहेब आपल्याला, मी केसरकरांच्या क्षमतेबद्दल बिलकुल बोलत नाही, अजिबात मला त्याच्याबद्दल हे असण्याचं काही कारण नाही. राज्य मंत्र्याला मर्यादित अधिकार आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना तिथून आलेल्या चिठ्ठीवरती उत्तर देऊन केवळ तुमचं आणि आमचं समाधान करायचं. एका दिवसामध्ये आम्ही बिल पारित केलं म्हणून आमचीच फाईल आम्ही थुपटून घ्यायची, याच्याने प्रश्न सुटणार नाही. सभापती महोदय, हे जे काही बिल केलं गेलेलं आहे हे आता पुन्हा बदलण्याची धाडस येणारं जे नेतृत्व येईल, कधी येईल केव्हा येईल कोणाला माहिती असतं काही कारण नाही. त्यावेळेलाच कधीतरी या बिलाच्या वतीमध्ये काय सुधारणा व्हायची असेल तर होईल. कारण आता आम्ही केलेली प्रत्येक गोष्ट आता कोण बदलू शकत नाही. या मनोभूमिकेवरती आपण ज्यावेळेला एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला आमची वाटचाल कुठल्या तरी एका व्यक्तिगत दिशेने चालली की काय अशी शासनकता सभापती महोदय निर्माण होत असते. सांगितलं मी परवा की मुंबई महानगरपालिका अप्राय या देशामध्ये अप्राय घेणारी एकमेव महानगरपालिका जिचं उत्पन्न अप्रायच्या मिळणारं उत्पन्न इतर राज्यांच्या पेक्षा 50% राज्यांच्या पेक्षा अधिक आहे. त्या राज्याचा परतावा आपण 5 वर्ष देणार आहात. या कायद्यामध्ये आपण बदल केले, पण 5 वर्षाच्या नंतर काय नेमकं होणार आहे. आणि खरं आहे, एखादं दृश्य जर काय तयार करत असेल तर करता येऊ शकते. 2014-15 पर्यंत काय नेमकं असं होतं की या देशाचा आणि राज्याचा जीडीपीचा दर कमी होता आणि असं गेल्या 2 वर्षामध्ये नेमकं काय झालं की जीडीपीचा दर दुप्पट तिप्पट एकदम पद्धतीने वाढला. ते मोडण्याचे मूळ निकषच आम्ही पूर्णपणाने बदलले तर नेमकं काय होऊ शकतं. मी तर आपल्याला विनंती करीन की काहीतरी एकदा आर्थिक पाणी अहवालामध्ये खरोखर गेल्या 15 वर्षामध्ये सिंचनाची टक्केवारी वाढली की नाही खरोखर एकदा महाराष्ट्राच्या जनतेला त्यानिमित्ताने कळते. 0.1% 70,000 कोटी रुपये खर्च करून मुंबई राज्य होतं 1952 सालात. 1952 सालापासून ते 2012 सालापर्यंत झालेला सगळा खर्च होता सिंचनावरचा 70-72 कोटी रुपयाचा. आणि आम्ही मात्र त्या संदर्भामध्ये टीका-टिप्पणी करताना होऊ देते. टीका-टिप्पणी राजकारणामध्ये प्रत्येक व्यक्तीला त्या टीका-टिप्पणीला सभापती महोदय सामोरं जावं लागत असतं. हिंमत असेल तो त्याच्यातून बाहेर पडेल, नसेल त्याच्यावरती काय वेगापैकी येत असेल ते येऊ शकेल. पण नेमकं वास्तव काय ते लोकांच्या समोर त्या ठिकाणी जाणं अत्यंत आवश्यक आहे. केवळ राजकीय हेतूने प्रेरित होऊन आम्ही आरोप केले तर महाराष्ट्राला आम्ही कदाचित पुढे नेऊ असं जर का आमच्या मनामध्ये असं वाटत असेल तर अत्यंत अयोग्य आहे. गेल्या 2-2.5 वर्षामध्ये आम्ही नेमकी अशी काय वाटचाल केली की या राज्याने कुठल्या क्षेत्रामध्ये नेतृत्व प्रगती केली. देसाई साहेब मगाशी इथं होते, आज नाही येत आता इथे. नेमकं उद्योग क्षेत्रामध्ये नेमके कुठले उद्योग आले गेला 2-2.5 वर्षामध्ये. मेक इन महाराष्ट्राचा ढोल बाजा वाजवला गेला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती. त्याच्यानंतर किती खरोखर उद्योगाची गुंतवणूक झाली आणि किती मोठ्या प्रमाणावरती उद्योग त्या ठिकाणी झाले. प्रत्यक्षात उत्पादन कुठल्या कंपन्यांचं कधी सुरू झालं. होय, तुमच्या हस्ते काही गोष्टींचं उद्घाटन झालं खरं आहे, पण एका 2 महिन्यात कंपन्या उभा राहतात का. काहीतरी कुठेतरी परिश्रमपूर्वक त्या कालावधीमध्ये काही ना काहीतरी संवाद करत या राज्याला आर्थिकदृष्ट्या आणि अर्थकारणामध्ये आणि उद्योग क्षेत्रामध्ये पुढे नेण्याच्या संदर्भामध्ये पावलं उचलली गेली. म्हणून त्याच्या वेळेला आता ती काही उद्घाटन होत आहेत त्याची फलित आहे. गेल्या 2-2.5 वर्षामध्ये नेमकी आमची उपलब्धी काय आहे याच्याबद्दलची विचार करण्याची आवश्यकता सभापती महोदय निश्चितपणे आहे. खरं अर्थमंत्री महोदय, तुम्ही ज्यावेळेला भारताचा अर्थसंकल्प मांडलात, आम्ही ज्यावेळेला इथं बसून चर्चा करत होतो त्याला तुम्ही टीका-टिप्पणी करत आहात की राज्याच्या तिजोरीत काय नाही, उंदीर शिरलेले आहे. बाहुबली को किसने काटा कटप्पाने, असं काल काहीतरी झालं का. कटप्पाने क्यों काटा, क्यों मारा, बदल शब्द प्रयोगातला बदल. आता बाहुबली दुसरा आला, बाहुबली 2. त्याच्यामुळे आता कोणाचा बळी जाणार आहे. मी राजकीय दृष्ट्या सवाल नाही विचारला. आज तुम्ही या महाराष्ट्रातल्या बळीराजाचा बळी घेताय. शेतकऱ्यांना सुद्धा या संबंध जीएसटी कर प्रणालीमध्ये आणत ज्या स्वर्गीय चव्हाण साहेबांनी, वसंतराव नाईक साहेबांनी या कृषी औद्योगिक रचनेचा पाया या महाराष्ट्रामध्ये रचला. या देशाच्या कृषी मालाच्या उत्पादनामध्ये या महाराष्ट्राने खूप मोठ्या प्रमाणावरती भर टाकली. घाम घालणाऱ्या बळीराजा, 24 तास मेहनत घेणारा बळीराजा, त्याला सुद्धा या संबंध कर रचनेच्या मध्ये आणत नेमकं तुम्ही काय पाहतात, नेमकं काय तुम्ही शोधता.
नेमकं काय साध्य त्या निमित्ताने करण्याचा प्रयत्न करतात. ग्रामीण भागातल्या अर्थव्यवस्थेकडे बघण्याचा तुमचा नेमका दृष्टिकोन काय? ज्या शेतकऱ्यांचं नाव घेत तुम्ही सत्तेवरती आलात, ज्या शेतकऱ्यांना आम्ही सत्तेवरती बसल्याच्या नंतर कर्जमाफी देऊ असा आक्रोश करत सत्ता मिळवली, त्याच बळीराजाच्या मानेवरती पाय ठेवण्याचं पाप जर का तुम्ही करत असाल तर भवितव्याच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्राचा शेतकरी तुम्हाला क्षमा करणार नाही. हे सुद्धा सभापती महोदय आजच्या या जीएसटीच्या या महत्वपूर्ण विधेयकाच्या निमित्ताने या ठिकाणी मी बोलू इच्छित आहे. मी फार या आकड्यांच्या खेळामध्ये जाणार नाही. किती पद्धतीने आज करवाढ होणार आहे खरं आहे. एक देश आणि एक कर प्रणाली, मी तेच सांगितलं. बहुभाषिक असलेला देश, वेगवेगळ्या प्रांतांचा देश, वेगवेगळ्या धर्मियांचा देश, एका कर प्रणालीच्या छत्राखाली ज्यावेळेला आपण आणतो त्यावेळेला वेगवेगळ्या राज्याचे प्रश्न वेगवेगळे निर्माण होऊ शकतात. परवा आम्ही सिक्कीमला गेलो होतो, छोटंसं राज्य, तिथले प्रश्न खूप वेगळे आहेत. उत्तर भारतातले प्रश्न सभापती महोदय वेगळे आहेत, ईशान्य भारतातले प्रश्न सभापती महोदय वेगळे आहेत, मध्य भारतातले वेगळे आहेत. आपण ज्या दक्षिण भारतामध्ये मोडतो या परिसरामध्ये मोडतो आपले प्रश्न वेगळे आहेत. महाराष्ट्रापुरता बोलायचं झालं मुनगंटीवार साहेब, विदर्भातले प्रश्न वेगळे आहेत, मराठवाड्यातले वेगळे आहेत, उत्तर महाराष्ट्रातले वेगळे आहेत, पश्चिम महाराष्ट्रातले वेगळे आहेत, आणि ज्या कोकणातल्या भूमीतून आम्ही जन्माला येतो त्या कोकणातले प्रश्न सुद्धा वेगळे आहेत. भौगोलिक रचना पूर्णपणाने वेगळी आहे. तरी सुद्धा वसंतराव नाईक साहेब असतील, वसंतदादा पाटील असतील, शरद पवार साहेब असतील, शंकरराव चव्हाण साहेब असतील, बॅरिस्टर अंतुले साहेब असतील, या साऱ्या नेतृत्वाने महाराष्ट्राला घडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला. प्रशासनावरचा असलेला धाक आणि अधिकार कशा पद्धतीने असू शकतोय. आणि आज मुख्यमंत्री महोदय सांगतात 50% लोकशाही आमचं ऐकत नाही. राज्याचे मुख्यमंत्री महोदय ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला नेमकं प्रशासन भवितव्याच्या कालावधीमध्ये काय पद्धतीने वाटचाल करा. तुम्ही या ठिकाणी अधिकार दिलेत. खरं तर लोकशाहीमध्ये आणि आपल्या भारतीय घटनेमध्ये व्यवस्था आहे की एखादी गोष्ट एखाद्या विभागामध्ये चुकीची झाली तर त्या संदर्भामध्ये तो विभाग पोलिसांकडे भारतीय दंड संहिता खाली तक्रार करेल आणि त्याच्यावरती कारवाई करण्याचा अधिकार त्या पद्धतीने त्या विभागाला राहील. पण आता जे काही कायद्याच्या बद्दलची भूमिका या ठिकाणी नरेंद्र मुंडेजींनी या ठिकाणी पाहिली, मुनगंटीवार साहेब आपण सुद्धा कदाचित याचा अभ्यास केला असेल. मला माहित नाही, काल बोलता बोलता परवा बोलून गेला. आपल्याला असं वाटलं की आपण उद्धव ठाकरेंना भेटायला गेलात म्हणून आम्ही काय टीका करतो की काय. मी जसं परवा बोललो की जसं 32 बोलवलं तसं 33 त्यांना बोलवलं, तसं तुम्ही एक उत्तर दिलं, जे आम्ही बोलत आलो तेच उत्तर दिलं. मातोश्रीला भेटायला गेलो तर महत्वाचं काय 69 संघटनांना मी भेटलो. 69 संघटना आणि मातोश्री 8 पहा. ही जी तुमच्या मनातली जी काय भावना आहे हे तुम्ही स्पष्टपणाने त्या ठिकाणी बोलून दाखवले. त्याच्याबद्दल आक्षेप घ्यायला कोणाला असायचा पाहिजे त्यांना आहे की नाही मला माहित नाही. आम्हाला असायचं काय कारणच नाही. आम्ही तर पाहतो, आम्ही तर अनुभवतो आणि आम्हालाही बरं वाटतंय नेमकं काय काय चाललेलं आहे ते. परवाच्या दिवशीचा उल्लेख रावते साहेब तो असाच होता. मला कळू शकलं नाही चंद्रकांत पाटील साहेब या ठिकाणी आहेत. मुद्रांक शुल्क फी वाढवली म्हणून कॅबिनेटच्या बैठकीमधला निर्णय झाला असं जाहीर कोणी केलं? संचालक माहिती जनसंपर्क विभाग. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बसलेला तुम्हाला निर्णय कधी कळणार? माहिती जनसंपर्क कार्यालयाने मंत्रिमंडळाच्या बैठकीची नोट प्रसिद्ध केल्याच्या कळू शकत नाही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये नेमकं चाललंय काय. मंत्रिमंडळ कॅबिनेटची नोट नेमकी येते केव्हा? मुद्रांक शुल्क वाढवलं जातं हा काय आयत्या वेळेचा विषय राहू शकत नाही. तो किमान आदल्या दिवशी त्याची टिप्पणी आली असावी पाहिजे, किमान आम्ही ती वाचली तरी पाहिजे. आज केला गेलेला कायदा रावते साहेब काही बाबी मगाशी ज्या सांगितल्या त्यांनी खरोखर आपण वाचून बघा. विरोधासाठी विरोध मुनगंटीवार साहेब नाहीच करायचा, काय तो निर्णय झाला त्याच्याबद्दल तो होईल. पण आज आपण केलेले कायदे, कायद्यामध्ये केलेला अंतर्भाव या प्रत्येक गोष्टी भवितव्याच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राला पुढे नेणारं ठरणार आहे का आमच्या राज्याला अधोगतीकडे नेणार ठरणार आहेत याचा साकल्याने विचार करण्याची आवश्यकता सुद्धा निश्चितपणाने आहे. तुम्ही कदाचित म्हणाल आणि ही वस्तुस्थिती खरी आहे ती आपल्याला नाकारता येऊ शकणार नाही. या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये जो नियतोय तुम्ही उपलब्ध केला आहे तितका खर्च त्या त्या विभागाने केला नाही आणि इतक्या पुरवणी मागण्या तुम्ही मांडल्यात. मग अशी राणेजी म्हणाल ती वस्तुस्थिती खरी आहे की मूळ अर्थसंकल्पापेक्षा पुरवणी मागण्यावरती चालणारं सरकार आहे की काय, अशा वेळी शंका 2 वर्षामध्ये सभापती महोदय त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. अशा वेळेला ही एकत्रित कर प्रणालीच्या माध्यमातून
जीएसटी काउन्सिल जे ठरवेल तेच. आता एकदा वस्तूंची यादी जाहीर करा. एकदा आपल्याला कळू द्या की किती नेमक्या वस्तूंच्या वरती कर काय बसलेले आहे. 28% ज्या वेळेला कर त्या ठिकाणी केला जाणार आहे काही वस्तूंच्या होतीमध्ये सभापती महोदय, याचा अर्थ राज्यातल्या कुठल्या कुठल्या वस्तूंवरती किती पद्धतीचा कर आकारला जाणार आणि त्या वस्तू किती महागड्या होणार आहेत त्याचं सुद्धा उत्तर दिलं गेलं पाहिजे. आज पेट्रोलचा अधिभार आपण वाढवला, 5 तास नाही घालवले केंद्राने कमी केल्याच्या नंतर. तुम्ही त्याच्यावरती काही कारण मीमांसा सभापती महोदय त्या ठिकाणी द्या, एक गोष्ट तुम्हाला नाकारता येऊ शकणार नाही. युपीएचं सरकार ज्या वेळेला होतं त्याला आंतरराष्ट्रीय दरावरचा पेट्रोलचा असलेला दर, डिझेलचा असलेला दर आणि गेल्या 2 वर्षामध्ये नशीब तुमचं खरंच काही बाबतीत नशीबच असावं लागतं. नशीबवान तुम्ही म्हणूनच ते दर इतके खाली घसरले की तुम्हाला इतक्या कमी किमतीमध्ये त्या ठिकाणी आज आयात करावी लागते. पण इतक्या कमी किमतीमध्ये आयात करावी लागली म्हणून देशातल्या पेट्रोल धारकांचे, डिझेल धारकांचे तुम्ही दर कमी केलेत का? आज बघा अशी सांगितली ती वस्तुस्थिती खरी आहे. आज आम्हाला आमच्या या राज्यामध्ये सर्वात देशातलं महागडं पेट्रोल कुठं मिळतं सभापती महोदय? तर आमच्या मुंबई शहरामध्ये मिळते. का मुंबईकरांच्या वरती हा कराचा भार? राज्य सरकारची असलेली राजकोषीय तूट भरून काढण्यासाठी तुम्ही जर का महागडं पेट्रोल या राज्यामध्ये करत असाल आणि कलम प्रणालीच्या व्यवस्थेमध्ये समान साखळीमध्ये तुमच्या आणि माझ्या राज्याला तुम्ही त्या ठिकाणी नेऊन ठेवणार असाल तर कुठं नेऊन ठेवला आता आमचा महाराष्ट्र असा सवाल करण्याची वेळ निश्चितपणे त्या ठिकाणी येऊन पडते. अपेक्षा एवढीच आहे मुनगटीवर साहेब, धनंजय मुंडेजींनी उपस्थित केलेल्या अर्थविषयक बाबीच्या प्रत्येक प्रश्नाला आपण उत्तर द्या. प्रत्येक प्रश्नाला त्यांना नका सांगून उत्तर देऊन त्याच्या पलीकडे मुद्दे लिहिले तुम्ही ऐकायला हवं होतं. आमची तुमच्याकडे बसून तेवढी किमान अपेक्षा होती. कारण कालचं सभागृह संस्थगित झालेलं होतं. विरोधी पक्षनेता ज्यावेळेला विधान परिषदेला बोलतो त्यावेळेला तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहिला असतात तर त्या व्यापक अर्थाने तुम्ही या बिलाला सहमती मिळावी असे या ठिकाणी बोललात. त्याच अर्थाने या बिलाला सहमती आम्ही सभापती महोदय देणार आहोत. याच्यात दुमत असं काही कारण नाही. पण नेमकी राज्यातल्या जनतेवरती, सर्वसामान्य जनतेवरती कराचा बोजा नेमका काय पडणार आहे? 48% व्यवस्थेमध्ये बदल झालेला नागरी भाग आज हा महाराष्ट्र पाहतोय. मी सांगितलं की या सगळ्यांच्या नेतृत्वाने त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला. आजही सांगतोय मी, सदाभाऊ खोत पाठीमागे बसलेत, तुम्ही मोठे ढोल वाजवत सांगितलेत या वेळेला तहसीलदारांना परत टँकरचे अधिकार दिले. शक्तीवर सांगा तहसीलदारला अधिकार दिलेत आणि कोकणातल्या एका तहसीलदारांनी त्याला दिलेल्या अधिकाराच्या मार्फत टँकर दाखवलाय. उद्यापासून माझं भाषण बंद करेल, सभागृहाचा त्याग करेन. बोलायचं किती सांगायचं? सांगितलं होतं आपण की ज्या वेळेला टंचाईची परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेला तालुक्यातल्या तहसीलदारला ते अधिकार दिले जातील. होय, आमचं सरकार असताना सभापती महोदय आम्ही ते अधिकार त्यावेळेला प्रदान करत होतो. महसूल मंत्री महोदय या ठिकाणी आलेत. कुठल्या भागांतील तहसीलदारांना ते अधिकार दिले? कुठल्या तालुक्यातल्या तहसीलदारला? त्या गावातल्या वाड्यातल्या ग्रामस्थांचा, पाड्यातल्या लोकांचा अर्ज आलाय आणि त्यांनी टँकर त्या ठिकाणी चालू केलाय. नाही दादा, नाही होऊ शकले. प्रशासनावरचा वकूफ कमी होतोय की काय अशी भीती आहे. देवेंद्र फडणवीस म्हणून कदाचित त्यांची प्रतिमा ते उंचवण्यामध्ये यशस्वी होती. पण सरकार म्हणून तुमच्या भूमिकेच्या बद्दल काय चाललेलं आहे? हारून अल रशीदच्या भूमिकेमध्ये तुम्ही जा. बॅरिस्टर अंतुले ज्याला मुख्यमंत्री होते त्याला मुंबईमध्ये अनैतिक चालणाऱ्या गोष्टीच्यासाठी रात्री 2 वाजता ते गेले. रात्री 2 वाजता त्याने असं वाटायचं अंतुलेनं मी सांगेल आणि माझी जरब खूप मोठी आहे. पण त्यांना कोणीतरी सांगितलं, प्रमोद नवलकर साहेबांसारख्या त्यावेळच्या एका पत्रकारांनी, की नाही अंतुले साहेब तुम्ही सांगताय ती वस्तुस्थिती नाही आहे. तेवढा त्यांची जवळ अंतुले साहेबांची, बाळासाहेब ठाकरेंची पण होती. कारण नवलकर आणि मनोहर जोशी शिवसेनेने पहिल्या प्रथम विधान परिषद पाहिली अंतुलेंच्या पुढे. 80 साली निवडणूक न लढवण्याचं धाडस करणारे बाळासाहेब ठाकरे. अख्ख्या राज्यात विधानसभा न निवडणूक लढणारं नेतृत्व म्हणजे एकच असू शकतं, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचं. त्यावेळेला हे 2 नेते विधान परिषदेवरती आले. त्याने अंतुले साहेबांना सांगितलं. त्यावेळेला त्यांनी पाहिलं की नाही, आपण म्हणतो तसं नाही, वस्तुस्थिती खालील भागात खूप वेगळी आहे, ज्याचा उल्लेख नारायण राणेजींनी या ठिकाणी केला. वस्तुस्थिती खरी आहे. काय आज पाहिलं जात आहे, काय पद्धतीने आज कारभार होत असताना प्रत्येक गोष्टीवरती वेळ काढूपणा केला जातो आहे. ठीक आहे, तुमच्या मनातले भाव अत्यंत योग्य आहे. काहीतरी महाराष्ट्राच्या जनतेसाठी करावं आपण मंत्रिपदावरती गेल्याच्या नंतर, याच्याबद्दलची भूमिका आहे. रावते साहेब तुम्ही आहात, तुम्ही अबुगलाचा बदल केला, तुम्ही कायद्यामध्ये बदल केला एसटी महामंडळाच्या, तुम्ही आता त्याचे अध्यक्ष झाला. मी तुम्हाला असे 50 रूट देईन की जिथे भारमान आहे
पण केवळ त्या डेपो मॅनेजर लहरी आहे, तो वेडा आहे, तो मोहम्मद आहे, त्याच्या मनामध्ये आलं म्हणून त्या ठिकाणच्या प्रवाशांच्या साठी जाणारी एसटीची बस बंद करतोय. त्याच्याबद्दलची तक्रार मी तुमच्याकडे करतो. का असं घडते? का हिंमत होत आहे डेपो मॅनेजरची? का दिव्याका रावतेचं का वकूफ नाही की एखादा डेपो मॅनेजर गावामध्ये भारमान असताना सुद्धा लांब पल्ल्याच्या किंवा खेडेगावातल्या गाड्या गाव किती एसटी हे ब्रीदवाक्य घेत एसटीला जन्माला घातली त्या काळच्या राज्यकर्त्यांनी. आज आम्ही नेमकं काय पाहतो? फायदा तोटा याचा विचार न करता या राज्याने अनेक कल्याणकारी योजना समितीमध्ये राबवल्या. राज्याच्या व्यापक हिताच्या वरती त्या राबवण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न त्या कालावधीमध्ये होता. कर ज्यावेळेला आम्ही वाढू, कर वाढणारच आहे. सांगताय काय मुनगंटीवार साहेब कर वाढणार नाही म्हणून? सांगा असा की करामध्ये सवलत मिळणार आहे? एखाद्या वस्तूंची करामध्ये सवलत मिळणार आहे? फार कमी मिळणार आहे. वाढलेल्या वस्तूंची संख्या अधिक आहे, वाढलेल्या करांची संख्या सभापती महोदय अधिक आहे. त्याच्या आधारित या महाराष्ट्राला भवितव्याच्या कालावधीमध्ये पुढे नेण्याच्या दृष्टीतून आम्ही काय पावलं उचलणार आहोत त्याचं तुम्हाला उत्तर आज ना उद्या कधी ना कधी द्यावं लागणार आहे. निवडणुका जिंकल्या म्हणजे आपण सगळं काय यश मिळवलं असं मानून चालत नाही. या देशाने 77 साली परिवर्तन केलं, परत 80ला परिवर्तन झालं. एकूण 84 साली तर राजीव गांधींना एवढं बहुमत मिळालं की पंडित जवाहरलाल नेहरूंना सुद्धा जे बहुमत नव्हतं मिळालं ते राजीव गांधींना बहुमत मिळालं. त्या कालावधीमध्ये 400 पेक्षा जास्त संसद सदस्य लोकसभेचे निवडून आणण्यामध्ये त्यांना यश मिळालं. 89 साली त्यांचं सरकार त्या कालावधीमध्ये बहुमत मिळालं. अनेक राज्य मिळाली, अनेक महापालिका मिळाल्या, अनेक जिल्हा परिषदा मिळाल्या, अनेक नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाले. म्हणजे आता ऑलवेज झालं असं मानणार असू तर भारतीय जनतेला, महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही दुर्दैवाने समजून घेतलं नाही. या महाराष्ट्रातल्या जनतेने सुद्धा लोककल्याणकारी कारभार पाहिला सभापती महोदय. 72चा दुष्काळ, त्या दुष्काळामध्ये वसंतराव नाईक साहेबांनी घेतलेली भूमिका, विस बागेने तयार केलेला रोजगार हमीचा कायदा, आज या देशामध्ये तो कायदा घेतला गेला. त्या कालावधीमध्ये मागेल त्याला काम अशा भूमिका घेत रोजगार हमीचा कायदा काढणारे या देशातलं पहिलं राज्य ठरलं हे महाराष्ट्राचं राज्य ठरलं. आज रमानी गाडगे महाराज स्वच्छता अभियान सुरू केलं. कृषी मंत्री दिन तुम्ही नाव बदललं, वेगळा दिन करता. तुम्ही काल सांगितलं, मी रात्री पाहिलं की महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन एक आहे. 1 जुलैचा कृषी दिन आणि हा केलाचा फरक काय? निदान तुम्ही तरी हे बोलाल अशी माझ्यासारख्याची अपेक्षा खरंच नव्हती मुनगंटीवार. तुम्ही बोल ना. असं आहे ज्या नाईक साहेबांनी हरित क्रांती या महाराष्ट्रामध्ये केली असं नाही. कशाला महत्व कमी करता? तारीख बदला मतदार दिन काय जर 1 जुलैला बनलंय? काय असं मतदार? अरे मतदार एवढा जागृत आहे, जो तुम्हाला वरती नेतो तोही खाली नेतो, ज्याने आम्हाला नेले त्याने आम्हाला खाली आणले. त्यामुळे तसं नका करू. गाडगे महाराजांच्या नावाचं स्वच्छता अभियानाचं नाव तुम्ही बदललं की नाही सांगा. स्वायत्त संस्था आहे, त्यांना एखाद्या दिवसाच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार असतो. उद्या 1 जुलैला जीएसटी का गावताय आणि त्याच्यामुळे वसंतराव नाईकांच्या कृषी दिनाचं महत्व कमी होत आहे असं जर उद्या कोणी भाष्य केलं तर ते चूक आहे. 1 जुलैला स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्याबद्दल अतिशय आदर शासनाच्या मनात आहे. त्या दिवसाच्या संदर्भामध्ये कुठेही भाष्य नाही. 1 जुलै हा वनसप्ताह सुद्धा आहे. असे अनेक दिवस असतात, कदाचित काही आंतरराष्ट्रीय दिवस असतील, माझ्याकडे नाही. 1 जुलैला अशा काही घटना होतात, कुणाचा जन्म होतो, त्या दिवशी अजून एखादी पराक्रमी घटना होते, एखादं युद्ध जिंकलं जातं. म्हणून 1 जुलैला वसंतराव नाईकांचा आपण जो हरित क्रांती दिवस किंवा कृषी दिवस मनवतो, अशा दिवसांनी त्याचं महत्व कमी होतं ही भावनाच मुळात चुकीची. या वसंतराव नाईकांची उंची एवढी मोठी आहे की त्या दिवशी कोणताही दिवस साजरा करण्याचा निवडणूक आयोग असेल किंवा कोणी निर्णय केला म्हणून वसंतराव नाईकांचं महत्व कमी होतं अशी भावना मनात येणं हेच मला वाटतं की अतिशय वाईट आहे. वसंतराव नाईकांसारख्या एका महान व्यक्ती संदर्भात असं भाष्य करणं सभागृहात अशा मोठ्या व्यक्तीबद्दल मला वाटतं की अशी छोट्या दिवसांच्या निर्णयाने फरक होणार नाही. मी मुनगंटीवारजी, मी नाईक साहेबांच्या बद्दल भाष्य केलं? काय म्हटलं? मी असं म्हटलं राज्य सरकारने परिपत्रक काढत, ऐकून घ्या ना अहो मुनगंटीवार साहेब, तुम्ही इतके मनाचे मोठे आहात, तुम्ही एवढे काय वेगळापणे घेता मला कळत नाही. ऐकून घ्या जरा. आता 2 मिनिटं जरा तुमची पण स्तुती करू द्या.
मंत्री महोदय त्यांना बोलू. इतके मनाचे मोठे आहेत, मी तुम्हाला खरंच सांगतो. मी ज्याला अर्थसंकल्प मांडला त्याला कन्यामारांचं स्वागत मी बोलावं भाषणात त्यांनी मला सांगितलं. यावेळेला मुख्यमंत्र्यांच्या सोबत त्यांनी कन्यामार साहेबांच्या स्मारकाचं उद्घाटन केलं. त्याच्याबद्दलचं त्यांनी मला पत्र दिलंय, ते माझ्याकडे आहे. 7 वर्षापूर्वी त्यांनी मला सांगितलं होतं मी अर्थमंत्री म्हणून काय करावं, त्याची आठवण या कार्यक्रम लोकार्पण करत असताना त्यांना पदोपदी झाली याचं त्यांनी पत्र दिलं. त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. मगाशी तुम्ही म्हणालात मी नाईक साहेबांच्या बद्दल, मी कसं बोलेन नाईक साहेब, त्या मुशीतच आम्ही जन्माला आलो, आम्ही त्याच्याबद्दल बोलू कसं. संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान आता महाराष्ट्रात आहे का, सांगा नाव. त्याचं नाव नाही बदललं म्हणून काय गाडगे महाराजांनी काय पाप केलं काय. या महाराष्ट्राला स्वच्छतेचा मूलमंत्र देणाऱ्या गाडगे महाराजांचं स्वच्छता अभियानामधून नाव आपण बदललं हे आपण नाकारू शकतो. हा प्रश्न राजकीय हेतून मी भाषण सभापती महोदय या ठिकाणी करत नाही. काही बाबतीतल्या सूचना या समजून घेणं आवश्यक आहे. या व्यक्तिगत टीका तुमच्यावरती असल्याचं काही कारण नाही मुनगंटीवार साहेब, कधीही जाऊ शकत नाही. राज्य म्हणून ज्यावेळेला आम्ही काम करत असतो, राज्य म्हणून राज्य चालवण्याची भूमिका ज्यावेळेला नजरेसमोर ठेवत असतो, त्याला राज्याचा व्यापक हित आणि राज्याच्या परंपरा, राज्याच्या नेतृत्वाने दिलेल्या राज्याला दिशा. आज या राज्यामध्ये 48% नागरिकांना झालं, का नाही उत्तर प्रदेशमध्ये झालं. एकाच वेळेला जन्माला आले, आपल्यापेक्षा अगोदर जन्माला आलं उत्तर प्रदेश राज्य. का नाही इतर राज्यामध्ये नागरिकांना 48% आसपास झालं, का नाही तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्र इतकं औद्योगिकरण इतर राज्यामध्ये झालं. याचं कारण या राज्यातल्या त्यावेळेच्या नेतृत्वाने एक वेगळा असा एक वकूफ निर्माण केला. या राज्याच्या प्रशासनाचं वकूफ सुद्धा खूप मोठा आहे. पाहिलं ना सभापती महोदय, 1989 साली पूर आला, 92-93 ज्यावेळेला भूकंप झाला त्याला अख्खं मंत्रालय शरद पवार साहेबांनी सोलापूरला नेलं. 3 दिवस सोलापूरला बसले आणि 3 दिवसामध्ये सोलापूरमधलं आपला लातूरमधलं जनजीवन पुन्हा उभा करण्यासाठी सरकार काय काम करू शकतंय हे दाखवलं. हे काम त्यावेळेला शरद पवार साहेबांसारख्या निकोट नेतृत्वाच्या माध्यमातून झालं. अंतुल यांचं एक उदाहरण देईन तुम्हाला. त्यांचे आणि माझे अखेरच्या कालावधीमध्ये काही मतभेद आले असतील तरी उदाहरण देईन. त्यांनी संजय गांधी योजना, निराधार योजना सुरू केली. ते मराठवाड्याच्या दौऱ्यावरती गेले. खूप गर्दी, कारण अंतुल यांच्या भोवती गर्दी खूपच जमायची, खूप गर्दी जमली. एक बाई अशी खूप ताटकळत होती. अंतुल यांनी त्याला संबंध यंत्रणेला सांगितलं की त्या बाईला येऊ दे माझ्याकडे. ती बाई त्यांच्याकडे आली. अंतुले साहेबांनी विचारलं काय तुमचं काय. त्यांनी सांगितलं की मला संजय गांधी निराधार योजनेचा फायदा मिळत नाही. अंतुले साहेब असते कसा नाही मिळत, नाही म्हणाले मला निजामाची पेन्शन मिळते म्हणून मला हे मिळत नाही. म्हणाले निजामाची पेन्शन किती मिळते, 1 रुपया. तिथे होते तिथेच. तिथून राज्याच्या मुख्य सचिव पी.जी. गवे होते, त्यांना फोन केला. उद्या संध्याकाळी 5 वाजता जालन्याला पोहोचेपर्यंत या परिपत्रकामध्ये बदल झाल्याचं परिपत्रक निघालं पाहिजे. 12 तासाच्या आज संध्याकाळी जालन्याला मला मिळालं पाहिजे. ही क्षमता दाखवणार ते नेतृत्व. जसा मी उल्लेख केला लातूरच्या पुराचा, मी उल्लेख करतो जांभूळपाड्याला ज्यावेळेला उद्ध्वस्त झालं, राजीव गांधींना पवार साहेबांनी आणलं. राजीव गांधीजी त्यावेळेला देशाचे पंतप्रधान होते. जांभूळपाड्यामध्ये जाण्यासाठी आज वाहनात जाऊ शकत नव्हते, स्वतः जीप चालवायला बसले आणि देशाचे पंतप्रधान त्यांच्या बाजूला बसले आणि जांभूळपाडा त्यांनी पाहिलं. मी हे का सांगतोय, माझ्या सांगण्याचा मतदार मुनगंटीवार साहेब हाच आहे की आपण करत असलेली भूमिका, आपण करत असलेल्या योजना प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी काही त्रुटी होत असतील तर किमान डोळस पाण्याने आपण पाण्याची सवय ठेवली पाहिजे. टीकाकार म्हणजे आमच्यावरती टीका करण्यासाठीच काहीतरी बोलतोय अशा भावनेतून जर का आपण टीकाकाराकडे बघण्याचा प्रयत्न केला, सगळ्याच विरोधकांना त्याच पद्धतीने मोडण्याचा प्रयत्न केला तर कदाचित आपल्या स्वतःच्या हेतूबद्दल आज ना उद्या लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होऊ शकते. अशी स्थिती दादा नाकारता येऊ शकणार. आज नेमकं हेच आहे. याच असलेल्या कालावधीमध्ये लोकांना नाही पाणी मिळू शकलं. आज महाराष्ट्राचा शेतकरी एका बाजूला आक्रोश करतोय. आपण अधिभार वाढवला, अधिभार वाढवण्याच्या पाठीमागचं कारण गोंडसपणाने सांगितलं. वस्तुस्थिती खरी आहे की सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाच्यामुळे काही प्रश्न निर्माण झाले. राज्याच्या महसूल उत्पन्नामधला महत्वाचा एक 10 ते 12 हजार कोटी रुपयाचं उत्पन्न त्यानिमित्ताने कमी झालं. त्याच्यातही कशामध्ये मार्ग काढता येईल त्याच्याबद्दल राज्य सरकार काढण्याचा प्रयत्न करत आहे. आता मुनगंटीवार साहेबांनी चंद्रपूरला दारूबंदी केली. आता ही राज्याची दारूबंदी झाल्याच्या नंतर आपोआपच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने आपल्या उत्पन्नाच्या वरती भार पडतोय. आपल्याला कर्ज कदाचित काढावं लागेल की काय अशा साशंकतेने आपण पेट्रोलचा अधिभार मात्र 8 तासाच्या आत केंद्राची शाही वाढण्याच्या अगोदर काढून टाकला. याचं कारण पेट्रोल भरणारा माणूस गुमानपणाने भरेलच
नाही भरायचं तर जाते कुठे. या मनस्थितीमध्ये आपण जर काय मतदाराला गृहीत ठेवूनच प्रत्येक गोष्ट करण्याच्या संदर्भामध्ये पावलं उचलली तर त्याचा दूरगामी परिणाम आज नाही उद्या ना कधीतरी आपल्याला त्यानिमित्ताने पाहायला मिळू शकतो. आज केलेले कायदे, या कायद्यामध्ये केलेल्या तरतुदी ह्या पाहणं अत्यंत आवश्यक आहे. विधेयक आहे प्रत्यक्षात प्रणय ज्या वेळेला तुम्ही नियम कराल, नियम करण्याच्या वेळेला सुद्धा अधिक सतर्कपणाने घेऊन त्या ठिकाणी लक्ष त्यानिमित्ताने ठेवावं लागेल. मगाशी विरोधी पक्षनेत्याने माझी तीच विनंती आहे अर्थमंत्री महोदय, आज नका देऊ, आज घ्या बिल पास करून. पण त्यांनी मगाशी उपस्थित केलेले मुद्दे कृपया त्यांच्यावरती नका टाकले. ते तुम्हालाच पाहावं लागेल, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा पाहावं लागेल. महसूल मंत्री या नात्याने तुम्ही सुद्धा दादा ते पाहून घ्या की या केल्या गेलेल्या प्रत्येक कायद्याच्या मुळे इतर राज्य छोटी आहेत, त्यांना त्याचा परिणाम काय होतच नाही. कन्करंट लिस्टमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या काही एकत्रित बाबी आहेत त्याचा फारसा परिणाम प्रवीण दरेकरजी इतर राज्यांच्या वरती होत नाही. तुमच्या आणि माझ्या राज्यावरती त्याचा मोठ्या प्रमाणावरती परिणाम त्या निमित्ताने होणार आहे. कारण राज्य हे देशातील विकसित असलेलं राज्य आहे. अन्य राज्य आज त्या मार्गावरती आहे. आज या देशामध्ये जसं विकसित राष्ट्र कुठलं तर इतर पाश्चात्य राष्ट्रांची नावं घेतली जातात आणि आपण विकसितशील राष्ट्र म्हणून म्हणतो आहोत. तसं तुमचा आणि माझा महाराष्ट्र एक विकसित राज्य म्हणून देशामध्ये आहे. अशा वेळेला या एकच प्रणालीचा नेमका फायदा तोटा तुमच्या आणि माझ्या राज्याच्या अर्थव्यवस्थेवरती काय होणार आहे याचा साकल्याने विचार करण्याची आवश्यकता. ठीक आहे, आज तेजस नावाची नवीन ट्रेन आमच्या भागामध्ये सुरू झाली, आम्हाला आनंद आहे, त्याचं स्वागत आहे. बुलेट ट्रेन सुद्धा सुरू करण्याच्या बाबतीमध्ये आपण पावलं उचलतात, आनंद आहे. समृद्धी मार्ग मुंबई आणि नागपूरला जोडण्यासाठी तुम्ही करतात, येण्यासाठी महामार्ग आहेत तरी पण करतात, अट्टाहासापोटी करतात असं मी म्हणत नाही. त्या महामार्गाच्या टेंडरमध्ये विशिष्ट लोकांना लाभ होतोय अशी तक्रार पंतप्रधान कार्यालयाकडे कुणी केली तर भारत सरकारचा उपक्रम असलेल्या कंपनीने केली, खासगी ठेकेदारांनी नाही केली. बघा ना 3 दिवस वर्तमानपत्रात MSRDCने काढलेलं नागपूर मुंबई समृद्धी मार्गाचं टेंडर याच्याबद्दलच्या अटी अशा पद्धतीने टाकण्यात आल्या की इतरांना मिळू नये म्हणून तक्रार कुणी केली, भारत सरकारच्या उपकंपनीची उपकृत असलेली कंपनी आहे त्यांनी केलेली आहे की याच्यामध्ये निविदेमध्ये गडबड आहे. आता मला हे कळत नाही, समृद्धी मार्गाला रावते साहेब आपला विरोध आहे, बरं समृद्धी मार्गाची अंमलबजावणी आपल्या शिंदे साहेबाकडेच आहे, एकनाथराव शिंदे साहेबांकडे. एवढा विरोध जर का आपल्या पक्षाचा जर का ठामपणाने असेल तर परत साहेब जमलं तर सांगायला जमतं तर बघा एकनाथ शिंदे साहेबांना बोलू दे ना, आनंदच आहे. माझं म्हणणं तर आहे की एकनाथ शिंदेनी सांगावं की माझ्या पक्षप्रमुखाचा समृद्धी मार्गाला विरोध आहे, अंमलबजावणीसाठी माझ्याकडे ते नको. त्यावेळेला त्याच्यातली प्रामाणिकपणा दाखवे. जे शब्द आपण काढतो नवीन नवीन पारदर्शी शाश्वत शेती. आता शाश्वत शेती म्हणजे काय, निसर्गावरती अवलंबून असलेली शेती शाश्वत, आणि त्या शाश्वत शेतीचे आम्ही वेगवेगळे नवे नवे प्रयोग करणार अशा पैकीचं बोलणार. राज्यामध्ये कृषी मालाच्यासाठी याच्यासाठी 25,000 कोटी रुपये खर्च करणारं आमचं राज्य, आणि जलयुक्त शिवार अभियानामध्ये भ्रष्टाचार झाला असं मुनगंटीवारजी, जलयुक्त शिवार अभियानामध्ये भ्रष्टाचार झाला असं मी म्हणत नाही, धनंजय मुंडे नाही म्हणत, नारायण राणे नाही म्हणत, रामदास कदम बोलतात. का आश्चर्य बघा, हे कळण्याच्या पलीकडचंच आहे. सरकारमध्ये ते तिथेच आहेत, पालकमंत्री त्यांच्या जिल्ह्यातले त्यांचेच आहेत, आणि राज्याच्या एका महत्वपूर्ण मुख्यमंत्र्यांच्या अँबिशियस योजना जी जलयुक्त शिवार अभियान आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची एक अँबिशियस महत्वाकांक्षी, मराठी बोलतो, महत्वाकांक्षी योजना त्यांची, त्याच्यामध्ये इतक्या पैसे झाल्याची तक्रार मंत्रिमंडळातील एक ज्येष्ठ सहकारी त्या ठिकाणी करतात. त्याच्याबद्दल खरं तर माझी अर्थमंत्र्यांना विनंती आहे आणि मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की विद्यमान पंतप्रधानांचे ब्लू आईड बॉईज म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव देशामध्ये घेतलं जातं. आज भारतीय जनता पक्षाची राज्य असलेली अनेक राज्य आहेत, पण सर्वात मोदी साहेबांचा आवडता मुख्यमंत्री कोण तर गुजरातपेक्षा महाराष्ट्राचा, अशी एक ओळख देवेंद्र फडणवीसांची अलीकडच्या कालावधीमध्ये आहे. पण मी पंतप्रधान संवाद करतोय तसं मुख्यमंत्री महोदयांनी संवाद सुरू केला, आम्हाला आनंद आहे. पण त्याच मुख्यमंत्री महोदयांनी आपलं असलेलं वजन, त्या ब्लू आईड बॉयने आपलं वजन आपल्या मेंटॉरकडे सांगावं, आणि मुंबई मधला तो महापालिकेसाठी परतावा त्या जीएसटीच्या कायद्यामध्येच करण्याची जर काही तरतूद करून घेतली तर राज्यात 40,000 कोटी रुपयाच्या ज्या काही घाट्यात जाईल अजून 5 वर्षांनी, त्याच्यापासून वाचवण्याचं पुण्यश्रेय तुम्हाला मिळेल, एवढी विनंती या निमित्ताने मी करू शकतो. आता एलबीडी तुम्ही रद्द करून बसलात तेव्हा आता ते तुमच्या हातातून गेलं,
जीएसटी केलं जाणार हे अरुण जेटली साहेबांनी अर्थमंत्री पदाची सूत्र हातामध्ये घेतल्यानंतर लगेच सांगितलं होतं सभापती महोदय. पण तरी सुद्धा इतक्या घाई गर्दीमध्ये आपण एलबीटी रद्द केली. काय त्यावेळेला घाई झाली ती तुम्हाला काय मला कळलंच नाही. तुम्ही जिथे घोषणा केली एलबीटी रद्द झाली, बाका वाजवली गेली सगळ्यांनी मिळून. आता त्या सगळ्यांनीच उत्तर देऊ द्या ज्यांनी बाका बडवली त्यांना, की आता या एलबीटी या आता प्रतिपूर्ती याच्यामध्ये कॉम्पेन्सेट मध्ये येणार नाही. ते आता 7-8 हजार कोटी रुपयाचं वार्षिक उत्पन्न 20% त्याची होणारी नैसर्गिक वाढ याच्यासाठी आपण कायमचे मुकलो. म्हणजे किमान 30-40 हजार कोटी रुपयाचं नुकसान कशासाठी का केलं? त्यांच्यासाठी केलं. पण महाराष्ट्रातल्या 31 लाख शेतकऱ्यांचे 30,000 80 कोटी 800 कोटी रुपयाचं कर्ज माफ करण्याचं दानत पैसे आहे, तो दानत नाही पैसे आहे. पैसे कसे नाही? 88,000 कर्ज उपलब्ध झालं, अजून 88 अजून 38,000 कोटी रुपये होईल. तेवढी क्षमता या राज्याची आहे. 4 लाख कोटी रुपयाचं राणेसाहेब कर्ज झालंय. वस्तुस्थिती खरी आहे, पण या राज्याचं उत्पन्न आणि कर्ज घेण्याच्या क्षमतेमध्ये अजूनही आपण कर्ज काढू शकतो. या राज्यातल्या बळीराजाला जर का आपण मदत केली तर त्यांनी केलेल्या उत्पन्नामधून अनेक आपण निर्यात करू शकतो. त्याच्यातून परकीय चलन सुद्धा उपलब्ध होईल. या देशाला समृद्धीच्या वाटेवरती नेण्याचा मार्ग मुंबई नागपूर समृद्धी मार्ग नाही. या राज्याला समृद्धी वाटेवरती नेण्याचा मार्ग म्हणजे या राज्यातल्या बळीराजाचं कर्ज माफ करणं हाच त्याच्यातला तो महत्वाचा मार्ग आहे. किमान मुंबई नागपूर समृद्धी मार्गाच्या ऐवजी या समृद्धी मार्गावर शिकवण्याचं धाडस सदाभाऊ खोत तुम्ही दाखवलं. तो बिल्ला आता यांनी सांगितल्याप्रमाणे खिशात ठेवलात, परत वरती काढून लावलात तरी आम्ही त्याचं स्वागत करू. आम्ही अजिबात हरकत घेणार नाही. पण किमान जरी तेवढं तरी बोलण्याचं त्या निमित्ताने तुम्ही धाडस दाखवावं एवढीच आज या निमित्ताने विनंती आहे. सभापती महोदय या सर्वच गोष्टीचा विचार अर्थमंत्री महोदयांनी करण्याची आवश्यकता आहे. जे मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले गेले ते अत्यंत महत्वाचे आहेत. मी मगाशी जे म्हटलं ते खरं आहे की आघाडीच्या 2 फलंदाजांनी त्रिशतकी भागीदारी केल्याच्या नंतर 5व्या क्रमांक 6व्या क्रमांक आलेल्या फलंदाजांनी काय फारसं बोलण्याची स्थिती नाही. तशीच माझी स्थिती आहे. पण तरी सुद्धा त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचं निरसन केवळ करून उपयोग नाही, ते शाब्दिक अर्थाने करा. कारण शाब्दिक कसरत करण्यात तुम्ही पण हुशार आहात. जसं मुख्यमंत्री महोदय हुशार आहेत, ते हसतात. पूर्वी आम्ही बरेच वर्ष हसलेला मुख्यमंत्री पाहिला नव्हता. राग नका घेऊ कोणी, पण नाही पाहिला. हसतात, बोलतात, 1-1 तास 1.5 तास बोलतात. पूर्वी आम्ही 15 मिनिटात उत्तर संपवायचो, ते तास 1.5 तास बोलतात. ते त्यांचं बखूब आहे. काय काय वेळेला चिडतात सुद्धा एकदम. ते जुन्या भूमिकेतून अजून बाहेर झाले ना 2.5 वर्ष झाली तरी ते विरोधी पक्षाच्याच बाकावरती असल्यासारखे काय काय वेळेला रागावतात. ते एखादी गोष्ट थोडीशी लागली काय रागावतात. पण ते चंद्रकांत दादांच्या बाबतीमध्ये बोलल्याच्या नंतर राग येतो त्यांना. सुधीर भाऊच्या बद्दल बोलल्याच्या नंतर राग येतो. बाकी कोणाच्या बद्दल बोलल्यानंतर राग येत नाही, सुकवतात. ते मात्र मी काय जाहीर बोलणार नाही. तुमच्याबद्दल बोलल्याच्या नंतर त्यांना राग येतो एवढंच मी बोलतो. याचा अर्थ कोणाबद्दल बोलतो? जीएसटी मध्ये राग पण आहे ना. जीएसटी मध्ये राग याच्यासाठीच आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा सर्व शक्तिमान मुख्यमंत्री आहे. तुम्ही पण एकेकाळी मुख्यमंत्री राहिला. तुम्ही जरा जास्ती राहिला असतात बरं झालं. पण तुम्ही सुद्धा यांच्या नादाला लागलात आणि लवकर विधानसभा भंग केली. त्यामुळे आम्ही आलो. जे खरं आहे ते आहे. आता त्याला काय करायचं? वस्तुस्थिती कशी नाकारता येऊ शकत नाही. पण त्याचा परिणाम झाला की 32 वर्षाच्या नंतर तुमची पाऊलवाट इकडे आहे. ते हसतायत. त्यांना वाटलं का परत तिकडे येतील. नाही, राहणार माणूस पक्का आहे. असं नाही. तो भाग मी त्यांच्याकडे जात नाही. सांगण्याचा मुद्दा असा आहे की त्यांचा कणखरपणा सुद्धा प्रवीण दरेकरजी त्या 9 महिन्यामध्ये सुद्धा त्या 4 वर्षाची भरपाई काढून टाकली. त्यांनी 4 वर्षामध्ये 95 ते 99 ते पर्यंत चाललं होतं ना. ते आता ते त्यांनी त्यांच्या एक रुबाब आहे. नारायण राणेचा कमी शिकलेला माणूस, वसंत दादा कमी शिकलेले, राणे सुद्धा कमी शिकलेले. अर्थसंकल्पावरती राणे बोलू शकतात. हे राणे बोलू शकतात. हे बोलतात कोण? तर शरद पवार साहेब, राज्याचे 4 वेळा राहिलेले मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते दोन्ही सभागृहाचे बोलतात. ही माणसं मोठी का, मोठ्या मनाची कशी आहेत त्याचं ते उदाहरण आहे. आपल्या सहकार्याचं कौतुक करण्यासाठी सुद्धा मन मोठं असावं लागतं. उगाच कोणाचं तरी बळी देऊन बाहुबली सारखा वेळेचा बळी देत आहे ना, ती वस्तू ती खरी. ठीक आहे. आता मगाशी सभापती महोदयाने सगळ्यांना बोलवलं असेलच. माझी जाता जाता एवढीच या ठिकाणी विनंती आहे
की विरोधी पक्ष नेत्याने आणि राणे साहेबांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचं निराकरण आज नाही तुम्ही करणार, मला माहिती आहे पक्क, पण प्रत्यक्षात नियम करत असताना, नियमावली तयार करत असताना नाही त्यांच्या आवाक्याच्या पलीकडचा आहे. त्याचा दोष नाही, मी तुम्हाला खरं सांगतो. आवाक्याच्या पलीकडचा आहे म्हणजे राज्यमंत्री पदाच्या आवाका म्हणतो मी, त्यांच्या बौद्धिक क्षमतेबद्दल नाही. जो मी परवा बोललो, आजही परत बोलतो अंतकरणापासून, आमचाच माणूस होतो, वाद चुकून तिकडे गेला, दुसरं काय आता त्याच्याबद्दल मी म्हणूनच मी परत राजकीय हेतून मी बोलतच नाही. आज कुठे तिकडे आता वाद, शिवसेना. पण माझ्या बोलण्याचा मतितार्थ असा आहे की त्या प्रश्नाची उत्तरं अर्थमंत्री महोदय ही तुम्हीच दिली पाहिजे. याच्यामध्ये असलेल्या प्रत्येक गोष्टीचे बारकावे जर का आता आपण दुरुस्त केले नाही, एक काय असा येईल की तुमच्या हातातून सगळं जाईल आणि अधिकाऱ्यांच्या हातामध्ये जाईल. लोकशाही मधला मंत्र्याचा हक्क जो आहे, जो सर्वोच्च अधिकार आहे, तो रावते साहेब आपला अधिकारात राहू द्या. कारण तुम्ही नेहमी 5 वर्षांनी लोकांना आपल्याला सामोरं जायचं आहे. कारण आपल्या मनामध्ये मन नेहमी धास्तावतं. आणि सचिवालयाचं नाव तुम्ही म्हणता ते खरं आहे. शंकरराव चव्हाणांनी मंत्रालय केलं ते एवढ्यासाठीच. सचिवालय चालत नाही, सचिव नाही चालत, हे राज्य चालवतं. राज्यमंत्री या राज्यामध्ये आणि या देशामध्ये प्रगल्भ लोकशाही व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले, त्या व्यवस्थेमध्ये आज आम्ही त्या ठिकाणी राज्य करतो आहोत. आता ज्या कायद्यातल्या तरतुदी आहेत मुनगंटीवार साहेब, मी पण 1 वर्ष हात सांभाळलं. खरंच आपल्या हातातून अशा काही बाबी जातील. किती तुमच्या मनामध्ये त्यावेळेला वाटलं की याची दुरुस्ती करावी, तर ते करण्याच्या पलीकडे. आताच योग्य वेळ आहे याच्यात बदल करण्याची, ही योग्य वेळ आहे याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याची, ही योग्य वेळ आहे याच्यामध्ये झालेल्या काही गोष्टी ज्या काही बाबी झाल्यात त्या दुरुस्त करून उद्याचा महाराष्ट्र आणि उद्याचा देश समृद्ध करण्याची. म्हणून मी मगाशी म्हटलं की भाषावर प्रांतरचना करून वेगवेगळ्या राज्याची निर्मिती का झाली. हे बहुभाषिक आणि बहुधर्मीय देश आहे. अशा वेळेला या देशामध्ये एक कर प्रणाली ज्यावेळेला लागू होते त्यावेळेला त्याची दूरगामी परिणाम प्रत्येक राज्याच्या विकासावरती होणार आहे. आणि महाराष्ट्र हे विकसित राज्य असल्यामुळे महाराष्ट्राला या सर्व गोष्टीचा तोंड द्यावा लागणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही मगाशी म्हणाल त्याप्रमाणे कायद्यात व्यवस्था झाले, कायद्यात सगळंच आहे, तरी पण निधी कसा द्यायचा तो केंद्राच्याच हातात राहणार, जीएसटी काउन्सिलच्याच हातात राहणार. एकदा सुधीर मुनगंटीवार तिथे जाऊन बोलले आणि अन्य राज्याला त्याचा फायदा होणार असेल तर तुमच्या बाजूने ते बहुमत होणार नाही, ते त्याच राज्यांच्या बाजूने बहुमत होईल. म्हणूनच त्याचा धोका ओळखून महाराष्ट्राला वाचवायचा असेल तर याच्यामध्ये मूलभूत ज्या काही सुधारणा दाखवलेल्या आहेत त्याच्या सुधारणा करण्याच्या संदर्भामध्ये आपण मोठ्या अंतःकरणाने पावलं उचलावीत, एवढीच कैकशी विनंती आज या निमित्ताने करतोय. आणि स्वातंत्र्याच्या नंतरच्या इतिहासात पहिल्या प्रथम कर प्रणालीच्या बाबतीमध्ये जशी घटनात्मक दृष्टी आहे तशाच पद्धतीची करविषयक पद्धतीची ही घटनात्मक दृष्टी पहिल्या प्रथम होते आहे. या दुरुस्तीच्या मधून दूरगामी नेमके परिणाम काढून होणार आहेत. या सर्वच गोष्टीचा सारासार विचार करून पावलं उचलली जावीत. आणि महाराष्ट्र हे प्रगतीपथावरती राज्य आहे, इतर राज्याला दिशा देणारं राज्य आहे. हा महाराष्ट्राचा वैभवाखाली असलेली परंपरा तुमच्या कालावधीमध्ये सुद्धा जतन करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणाने, निरपेक्ष बुद्धीने आणि आम्ही काय सूचना केल्यात म्हणून अपरभाव मनामध्ये न ठेवता करा, एवढीच कैकची विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.